आज सध्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी जी आहे ती वेळापुरामध्ये येते। या ठिकाणी आपण पाहू शकतो की वेळापूर ग्रामपंचायतच्या वतीनं आषाढी वारीनिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांसाठी जे आहे तो एक अनोखा उपक्रम आहे तो या ठिकाणी राबवलेला पाहायला मिळतोय। आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी जो वारकऱ्यांसाठी आहे वेळापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं वारकऱ्यांसाठी जे आहे ती मोफत दाढी असेल, कटिंग असेल हे देखील, त्याचबरोबर मोफत इस्त्री असेल, मोफत फूट मसाज असेल, असा जो वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनोखा उपक्रम आहे तो वेळापूर ग्रामपंचायतच्या वतीनं राबवला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या उपक्रमामुळे वारकऱ्यांची जी आहे ती मोठी सोय होत आहे। यामुळे या उपक्रमात जो उपक्रम राबवला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून या उपक्रमाचं आहे ते सर्वत्र जे कौतुक आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। वारकऱ्यांच्या काळाची गरज आहे ती जी गरज ओळखून वेळापूर ग्रामपंचायतच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला आहे। सध्या आपण जे वारकऱ्यांची सेवा करत इस्त्री करतायत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, हा उपक्रम सुरू केला आहे, कशा पद्धतीनं काय आनंद वाटतोय आपल्याला? मी 2-4 वर्ष झालं मोफत सेवा देतोय वारकऱ्यांसाठी। ह्या सेवेच्या निमित्तानं मला फार आनंद वाटतोय, कारण वारकरी समाधानी होते ती आणि सेवा बी घडते। ह्याबद्दल मी आभारी आहे। या ठिकाणी पाहतो की काही वारकरी देखील या ठिकाणी येत आहेत। काय सांगाल माऊली, या उपक्रमाबद्दल काय वाटतं तुम्हाला? आम्हाला पण खूप आनंद वाटतोय। अशी सेवा हर जागेवर असावं असं आमचं इच्छा आहे आणि वारकऱ्यांची जी सेवा करतो त्यांना पण देव बी खूप देईल, पण आम्हाला बी आमच्या पाठोपाठ आम्हाला पण चालत आलेले आहोत। ह्यातलं थोडंफार पुण्य यांना पण मिळायला पाहिजे हीच आमची ईश्वरचरणी इच्छा आहे। जय ज्ञानेश्वरजी माऊली। आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे या उपक्रमाचं वारकऱ्यांकडून देखील कौतुक करत असून नक्कीच यांना देखील या सेवेबद्दल ईश्वर ही देखील त्यांना दर्शन द्यावेत अशी इच्छा आहे ती वारकऱ्यांच्या मधून केली जाते। कॅमेरामन सुशांत राऊतसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, वेळापूर, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।